माढ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। माढा लोकसभा रिंगणात आता पंतप्रधान मोदी उतरणार आहेत। 30 एप्रिलला मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदी यांची जाहीर विराट सभा होणार आहे। माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार आहे। संपूर्ण बातमी पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा लोकसभा राज्यातील हॉट सीट बनल्यानंतर आता 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा होत असून याची जोरदार तयारी सुरू आहे। मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असून शरद पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी ही माढा लोकसभेसाठी सभा घेणार आहेत। या सभेची जागा निवडतानाही भाजपनं मोहिते पाटील यांना धक्का देत थेट मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवर माळशिरस इथं सभा घेत आहेत। माळशिरस शहराला चिटकून असलेल्या कृषी विभागाच्या 28 एकर जागेची निवड केली होती। आता या मैदानाचे सपाटीकरणासोबत सभेसाठी अजस्त्र मंडप उभारण्याचं काम वेगात सुरू आहे। यासाठी मानखटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे जयकुमार शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी इथं तळ ठोकून आहेत। माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना रिंगणात उतरवून भाजपसमोर आव्हान निर्माण केलेलं आहे। मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव माढ्यासोबत सोलापूरमध्येही आहे। परिणामी भाजपला दुहेरी फटका बसू शकतो। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढ्यातील सभा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानलं जात आहे। माळशिरस येथील सभेतून जनता मोहिते पाटील यांच्यासोबत आहे की भाजपसोबत हे दिसून येईल असा टोला आमदार जयकुमार गोरेंनी लगावला। या सभेला 1 लाखापेक्षा जास्त नागरिक येणार असल्याचा दावा यावेळी आमदार गोरे यांनी केलाय। पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक या सभेला येणार असून हे मैदान कमी पडेल अशी भीतीही गोरे यांनी व्यक्त केली आहे। माळशिरस म्हणजे मोहिते पाटील हे समीकरण चुकीचं असून त्यांच्या विरोधकांची संख्या खूप जास्त असल्याचा दावा गोरे यांनी केलाय। मोदी यांच्या सभेनंतर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा फायदा होईल असा होरा भाजपचा असून माळशिरसमध्ये सभा घेत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का देण्याची तयारी केली। यासाठी माळशिरस परिसरातील वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल करण्यात आलेला आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।